BLW न्यूज नेटवर्कचा सर्वांना शरणार्थी। आज BLW न्यूज नेटवर्क आलेले आहे कर्नाटक राज्यामध्ये, जे की महात्मा बसवेश्वरांची एक ऐक्यभूमी आहे, एक समाधी भूमी आहे आणि त्यांची सर्व कर्मभूमी आहे। या ठिकाणी आज BLW न्यूज नेटवर्क आले आहे। या ठिकाणी आपण पाहत आहात माझ्या पाठीमागे जे मंदिराचा गाभारा आहे, तो मंदिर आहे बसवण्णाचे कुलदैवत संगमेश्वर मंदिर। आणि याच्याच अपोजिट साइडला म्हणजे आपण बघत आहात की इथं 3 नद्यांचा संगम आहे आणि माझ्या पाठीमागे जे आपण जाणाऱ्या पायऱ्या पाहत आहात ते आहे बसवण्णांच्या समाधीला जाणारा रस्ता। आज BLW न्यूज नेटवर्क आपल्याला घेऊन आलेले आहे महात्मा बसवेश्वर यांच्या ऐक्यभूमी येथे, म्हणजेच त्यांच्या समाधीस्थळी। BLW न्यूज नेटवर्क आज आपल्याला संपूर्ण महात्मा बसवेश्वरांच्या ऐक्यभूमीची, ऐक्यस्थळाची संपूर्ण माहिती देणार आहे। हा पूर्ण परिसर आहे 3 नद्यांचा संगम आहे, जिथे कृष्णा, मलप्रभा आणि घटप्रभा या 3 नद्या एकत्रित आलेल्या आहेत, म्हणून या स्थळाचे नाव आहे कुडल संगम। तर आज आपण माहिती घेणार आहोत कुडल संगम या क्षेत्रस्थळाची, जिथे महात्मा बसवण्णांची समाधी आहे। धन्यवाद। नमस्कार। आज BLW न्यूज नेटवर्क हे कर्नाटक भूमीमध्ये आलेलं आहे। कर्नाटकामध्ये कुडल संगम येथे महात्मा बसवेश्वर यांचं ऐक्यस्थळ, या ऐक्यस्थळी आज आपण ही संपूर्ण परिसर आणि ही सर्व माहिती पाहणार आहोत। या महापुरुषांनी 12व्या शतकामध्ये या जगाच्या मातीला पहिली संसद दिली, ज्या संसदेमध्ये 770 शरणगण आणि 1,96,000 धर्मप्रचारकाची निर्मिती करून भारताची मूळ संस्कृती ज्यांनी या देशाच्या मातीमध्ये पसरवण्याचं काम केलं, ते विश्वगुरू जगज्योती महात्मा बसवण्णा यांच्या ऐक्यस्थळाची आपण आता माहिती घेणार आहोत। घटप्रभा, मलप्रभा आणि कृष्णा या 3 नद्यांच्या संगमावर वसलेलं हे कुडल संगम हे क्षेत्र आहे। आपण आता ऐक्य मंडपाकडे जात आहोत, जिथे महात्मा बसवण्णाची समाधी आहे। अतिशय शक्तिस्थळ असलेलं, भक्तिस्थळ असलेलं, कारण ज्या काळामध्ये माणसाला माणूस म्हणून वागणूक नव्हती, इथल्या सनातनी व्यवस्थेने खऱ्या अर्थाने माणूस पण हिरावून घेतलेलं होतं। अशा भेदजन्य परिस्थितीमध्ये 12व्या शतकामध्ये 1105 मध्ये बागेवाडी येथे महात्मा बसवेश्वराचा जन्म झाला आणि त्यानंतर महात्मा बसवेश्वर पुढील काळात कुडल संगम येथे ज्ञानदानासाठी आले। इथे त्यांना सर्व अभ्यासता आलं, चिंतन करता आलं, भारतीय व्यवस्थेमध्ये हे सर्व पाहता आलं आणि त्यानंतर पुढे महात्मा बसवेश्वरांनी 12 वर्षाचा कार्यकाळ सुरुवातीला विद्यार्थी दशेमध्ये याच कुडल संगम क्षेत्री घालवलेला आहे। इथे सर्व वेदाचा अभ्यास, आगमाचा अभ्यास, पुराण, शास्त्र, जे त्या काळात जेवढे काही धर्मग्रंथ होते, ह्या सर्व धर्मग्रंथाचा अभ्यास महात्मा बसवेश्वर यांनी केला आणि त्यानंतर त्यांची एक स्वतंत्र फिलॉसॉफी तयार झाली आणि मग त्याने देवाची संकल्पना मांडत असताना जगद्व्यापी आकाशभर, त्या पलीकडे विस्तार तुमचा हो, पाताळा पलीकडे चरणकमल, ब्रह्मांडा पलीकडे किरीट, अगम्य गोचर प्रतिम लिंगय्य कुडल संगम देवा, माझ्या करस्थळी येऊन स्थान झाला की हो, अशा पद्धतीनं इष्टलिंगाच्या माध्यमातून भारताच्या मातीमध्ये समतेची बीजपेरणी केली, समतेची क्रांती केली। आपण आता ऐक्यस्थळाच्या मुख्य ठिकाणी आलेलो आहोत। अतिशय महात्मा बसवण्णाचं हे ऐक्यस्थळ संबंध भारताचं नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणा देणारा हा प्रेरणेचा महान प्रेरणास्रोत महात्मा बसवेश्वर इथं चिरठाई निद्रा घेत असताना अतिशय प्रेरणादायी हे स्थान महात्मा बसवण्णा, ज्यांनी संपूर्ण जात समुदायाच्या लोकांना एकत्र केलं आणि कल्याणमध्ये तसेच महाराष्ट्रातील मंगळवेढा येथे राजा बिजळाच्या राजदरबारामध्ये अगदी कर्णिक पदावरून पुढे ते मंत्री झाले, अर्थमंत्री झाले, महामंत्री झाले, प्रधानमंत्री झाले आणि आज ज्यांच्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण देश
त्यांची प्रेरणा घेतो. असं हे महात्मा बसवेश्वराचं ऐक्यस्थळ कुडल संगम. संपूर्ण दक्षिण भारतातून त्यांचे फॉलोअर्स, त्यांचे अनुयायी जे स्वतःला लिंगवंत समजतात, ही सर्व इष्टलिंगधारी, तसेच विविध जाती समुदायाची सर्व ज्यांना बसवण्णा समजला ती सर्व माणसं या ठिकाणी येतात, आपला माथा टेकवतात आणि खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचं कल्याण या ठिकाणी माथा टेकवल्यानंतर होईल असा विविध जाती समुदायाची सर्व ज्यांना बसवण्णा समजला ती सर्व माणसं या ठिकाणी येतात, आपला माथा टेकवतात आणि खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचं कल्याण या ठिकाणी माथा टेकवल्यानंतर होईल असा याची देही याची डोळा अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. इथं विशेष म्हणजे महात्मा बसवेश्वराची ही समाधी, इथेच महापरिनिर्वाण दिन बसवण्णाचं कुडल संगम स्थळी झालं आणि या ठिकाणावर आज हजारो नव्हे लाखो करोडो भाविक मोठ्या भक्तिभावाने येत असतात आणि इथं आल्यानंतर त्यांना एक प्रेरणा भेटते. इथं सातत्याने वर्षाचे 365 दिवस हे तीर्थ इथनं येतं आणि हे तीर्थ घेऊन सर्व भाविक मंत्रमुग्ध होतात, कृतार्थ होतात आणि इथून एक प्रेरणा घेऊन मानवी जीवनाचं सुखदुःख त्यासोबत लढण्याचं बळ घेऊन हे सर्वजण जात असतात. अत्यंत श्रद्धेचा हा सर्व विषय आहे. या ऐक्यस्थळाचं दर्शन तुम्हा सर्वांना घडवत असताना BLW न्यूज नेटवर्क जवळ Thank you.